ते फुल आणलेलं होतं ना, होतं किती केवढाच श्वेन कल्पितम पूर्वम. भगवान शंकराने त्याच्याकडे लक्ष दिलं आणि सांगितलं, हे दुष्टा, हा शब्द वापरला महादेव म्हणले, दुष्टा तू सुद्धा खोटी साक्ष दिलीस की ब्रह्मदेव शिखरापर्यंत गेले. ब्रह्मदेवाने काय तुला देऊ केलं कोणास ठाऊक, तू खोटी साक्ष दिलीस म्हणून मी तुला शाप देतो, तू माझ्या पूजेला योग्य होणार नाहीस. म्हणून महादेवाला केवढा वाहू नये. केवढा सगळ्या देवाला चालतो, देवीला चालतो, पांडुरंगाला चालतो, पण महादेवाला केवढा वाहू नये. आणि चाफ्याचं फुल एक महादेवाला वाहत नाही. त्याचं कारण आहे शिवपुराणामध्ये तिची कथा दिलेली आहे. आणि अजून एके ठिकाणी असं सांगितलेलं की ब्रह्मदेवाने येता येता कामधेनू आणली होती, गाय आणली होती. गाय साक्ष देण्याकरता त्या गायीने खोटी साक्ष दिली, म्हणून महादेवाने तिला शाप दिला की तू सगळ्या अंगानं पवित्र होशील. म्हणून केले कर्म झाले, मेले उपजले ऐसे किती, दावी रूप मधून आपलं हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मारुताच्या वगैरे. याप्रमाणे भगवान शंकरांनी दोघांचं भांडण मिटवलं. आणि मग एकीकडे भगवान शंकराला, आपलं भगवान शंकरांनी महादेवाला घेतलं आणि एकीकडे ब्रह्मदेव शरण आले म्हणून ब्रह्मदेवाला हाताशी घेतलं आणि पूजनाने संतुष्ट झाले. महादेवाचं पूजन केलं कुणी, विष्णूनी आणि ब्रह्मदेवानी. ब्रह्मदेवावर कृपा झाली, परमेश्वरावरही कृपा झाली. आणि ज्या दिवशी पूजा झाली हे ना, अतिशय पवित्र दिवस, आणि त्यालाच म्हणतात शिवरात्र. ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी भगवान शंकराचं पूजन केलं. तो दिवस म्हणजे शिवरात्र आहे. म्हणून वर्षात म्हणजे महिन्याच्या महिन्याला चतुर्दशीला ही शिवरात्र असते. आणि त्या शिवरात्रीच्या दिवशी उपवास करावा, भगवान शंकराचा एक नाही दोन नाही कमीत कमी 11वा अध्याय तरी शिवलीलामृताचा वाचावा आणि महादेवाला बेल व्हावा. माझा आवडता दिवस आहे. महिन्यातून एकच दिवस कोणता? शिवरात्र. सगळ्या महिन्यात शिवरात्र असते, पण धोंड्याच्या महिन्यात शिवरात्र नाही. त्या धोंड्याच्या महिन्यात मात्र शिवरात्रीचा क्षय आहे. म्हणून त्या 33 दिवसामध्ये शिवरात्र पण येते अधिक मासामध्ये. आणि अजून एक लक्षात राहू दे, ज्या दिवशी ज्योतिर्मय म्हणजे अग्निखांब स्तंभ रूपामध्ये भगवान शंकर प्रगट झाले, आणि तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा. आता येणारी पौर्णिमा दत्त जयंती, त्या मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा. नक्षत्रायाम आरद्राम, नक्षत्र कोणतं त्या दिवशी? आरद्रा नक्षत्र. आणि पौर्णिमा आणि मार्गशीर्ष महिना, मासाना मार्गशीर्षम. 12 महिन्यापैकी भगवंताला आवडणारा महिना कोणता? मार्गशीर्ष महिना आहे. आणि त्या महिन्यामध्ये भगवान शंकर स्तंभ रूपात प्रगट झाले, म्हणूनच त्याचं नाव पडलं ज्योतिर्लिंग. काय नाव पडलं? ज्योतिर्लिंग. ज्योती म्हणजे अग्नी, अग्नीचाच लिंग तयार झालं, म्हणून प्रत्येक लिंगाला ज्योतिर्लिंग नाव पडलेले. असे 12 ज्योतिर्लिंग आहेत. सौराष्ट्रे सोमनाथ श्रीशैल्यम मल्लिकार्जुन